हॅलो भावानं, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. जसं की मी तुम्हाला बोललेलो की हे करीन त्याव करीन ॲव करीन, काहीच नाही झालं. जास्त स्वप्न बघितली. जो अन्या करतो तो भिक्कार अन्या, तो गेला पण रानात. मला सांगितलं पण नाही, मला उठवलं पण नाही. मी आत्ता उठलो आणि मी हे बघा काय दाखवतो मला. खरवस खातोय, खरवस. आता हे खाणार म्हणजे आजचा दिवस खूप कंटाळून जाणार आहे माझा, असं मला वाटतंय. कारण का मी आता इथेच बसलो एका जागेवरती खूप वेळ झाला. कारण का नेटवर्क 5G फक्त इकडेच पकडतं आहे. बस आता हा दिवस असाच जाईल असं मला वाटते. आलबाल असं वाटतं ह्याच्या असं तिकडे गेलं असतं, काहीतरी शेतात वितत गेलो असतो. इथे एकावरती विश्वास ठेवलेला की नदीवर जाईन रानात जाईन, तो मला सोडून गेला. जास्तच मी ह्याच्यामध्ये राहतो आहे, डिल्युजनमध्ये राहतो आहे की बाबा हे करीन ते करीन, आणि केळं कायच नाही तसं होतं आहे. चला आता काय जे जे होईल दाखवतो तुम्हाला मी, ठीक आहे. बाकी बघत राहा व्लॉग, कारण का व्लॉग हे खूप चांगले आहेत, जे की तुम्हाला आवडतील आणि आवडणारच. लव यू, लव यू. काय करू समजत नाही मला. बघा इथेच बसलं, तीच जागा आहे. दुपारचे 3:30 वाजल्यात. तुम्हाला मी टाईमपास सांगतो की टाईम झाला, मी इकडेच आहे, जेवण बिवून मस्त आरामात. काय फिरू काय नाही. जो मित्र होता एक इकडचा, तो रानात गेला आहे, जो की मला धोका देऊन गेला. सो मला समजत नाही आता मी करू काय. सो आता मी थोडा वेळ फोन चार्जिंग लावतो आणि मग तुम्हाला मी माझा BGMIचा गेम प्ले दाखवतो, ठीक आहे. मग तुम्ही कमेंटमध्ये सांगा की गेम प्ले कसा आहे आमचा. मी, वेदू आणि छोटा शुभम आम्ही तिघं खेळू. सो तुम्हाला आता गेम खेळताना बघूया, ठीक आहे. मी करतो सगळं सेटअप. हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा याच व्लॉगमध्ये. बघा तुम्हाला मी काय काय बोललेलो की मामाच्या गावाला मित्र आहेत, मामाचं गाव भारी आहे, तिकडे मज्जा येईल. इथे कंटाळू म्हणजे इथे म्हणजे माझ्या गावाला, म्हणून मी इथे आलो धावत धावत सकाळपासून. शीच जागा गरम करता आलो मी आतापर्यंत. आता आंघोळ केली, कारण का सकाळीमध्ये केली, रात्रीमध्ये केली, बरं वाटते म्हणून. आता 7 वाजलेत. पण बोललेलो इकडे गुरं आहेत, मित्र आहे, नदीची धजा आहे, नदी जाऊन दे चला. पण रानात जाईन हे जाईन. सकाळी उठलो, गपचूप काय ते खरवस काय ते खाल्लं. मित्राची वाट बघितली की मित्र आत्ता बोलेल, नंतर बोलेल, थोड्या वेळाने बोलेल की रानात जाऊया. तो भाई कधी गेला रानात, मला घंटा समजला रानात कधी गेला तो मित्र. मग बोललो जाऊन दे, बोललो गपचूप इथेच बसूया. आता तो तर गेला. मग तुम्हाला बोललो की BGMI खेळेन. मित्र बोलले की खेळूया 4 वाजता खेळूया, 4:30 वाजता खेळूया. ते पण झालं, ते पण नाही खेळ झालं, म्हणजे ते पण झालं पण खेळले नाही. ते खेळले नाही आणि तिकडे ते क्रिकेट खेळायला गेले. तेव्हा पण मी लटकलो. मी तुम्हाला दाखवणार होता BGMIचा, म्हणजे असं थोडंसं असं एक मोठा एरेंगल दाखवणार होता गेम प्ले आमचा, बस एवढंच. कारण का बाबाने टाकायला काय नव्हतं ना म्हणून. पण माझं असंच होतं, मी जेव्हा जास्त होप्स ठेवतो ना, असं होप्स म्हणजे कसं नाही का की आता मी जाऊन हे करणार ते करणार हे करणार ते करणार, आणि मग कायच नाही होत. आता मी असं मी ठरवत होतो की मी दररोजचा ब्लॉग करीन असं गावाला गेल्यावरती. माझं असं होतं की 2-2 दिवसांनी ब्लॉग करीन, असं नाही का ब्लॉग करीन, 1-1, 2-2 असं ॲड करून म्हणजे एकत्र करून टाकीन देईन. पण आल्यापासून मी दररोजचा ब्लॉग करतो आहे. मला चांगला पण वाटते, मज्जा पण येते एडिट करायला. असं ब्लॉगमध्ये तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय दाखवत नाही मी तुम्हाला, की ज्या गावचं असते नदी गुरं परत असं नाही का शेती बिते काय दाखवत नाही. फक्त मी तुम्ही घर मी तुम्ही एवढंच चालू आहे. पण तरी तुम्ही माझा ब्लॉग बघतायत म्हणून थँक्यू. आता बघूया रात्र झाली, आता पुढे काय झालं तर बरं ते पण दाखवेन. हे बघा भावना, तुम्हाला थोडंसं सीन दाखवतो. सीन काय म्हणजे इथं सगळीकडेच होते, तरी पण तुम्हाला दाखवतो मी थोडंसं. कारण का असं कॅमेऱ्यानं थोडंसं अलग वाटतं, बट रिअलमध्ये भारी वाटतं. डोंगरांच्या मध्ये डोंगरांच्या काय होतंय काय मारक्या बैल आहे, मारक्या बैल. हॅलो बाबांनो, आता रात्री झाले आणि मला एक स्टोरी आठवली. ती स्टोरी मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे. एक गाव असते, तिथे प्रॉपर एक राजा असतो, राजा. त्याची एक मुलगी असते आणि त्या राजाच्या घरात चोरी होते. जे की चोर चोरी करतात, तर चोरी असणारच ना, चोर पोलिसाची स्टोरी आहे. चोर आणि पोलिसाची, राजाचा काही संबंध नाही आहे. 3 चोर असतात जे की राजाच्या घरात घुसतात चोरी करायला, आणि ते राजाच्या मुलीचं पायातलं, गळ्यातलं आणि हातातलं चोरी करतात, ठीक आहे. पायात, गळ्यात, हातात, पायात, गळ्यात आणि हातात. ते मला स्वतः सांगतो, पायात, गळ्यात, हातात चोरी करतात. ते 3 चोर असतात. एक चोर घेतो पायातलं, एक चोर घेतो गळ्यातलं आणि एक चोर घेतो हातातलं. जो हातातला घेतो त्याला पायातलं पाहिजे असते, जो पायातलं घेतो त्याला गळ्यातलं पाहिजे असते. आणि ज्याच्याकडे गळ्यातलं असते त्याला गळ्यातलं तो खुश असतो.
सो ह्याच्यावर हेच समजतं की जे आहे त्याच्यामध्ये खुश राहा. बाकी माझ्याकडे ब्लॉगमध्ये टाकायला काय नव्हतं. So म्हणून हा 1 मिनटं तुमचा वाया घालवला आहे. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आता दिवस खूप घाणेरडा गेला आहे वागायला. तुम्हाला दाखवायला पण काय दाखवू. आता जाऊन झोपतो. उद्याचा दिवस बघूया आपण कसा जातो. सॉरी या घाणेरड्या स्टोरीबद्दल, कारण त्याची स्टोरी नव्हती. पण तुम्हाला सांगू, या स्टोरीला बिल्डअप करण्यासाठी मी ChatGPTकडे गेलो. यूट्यूबला जाऊन काय ना काय टाकलं. तुम्हाला काय माहिती किती कष्ट करावे लागतात. नाही तर यूट्यूब जाऊन टाकलं की काय कसली स्टोरी गेली, छोटी आणि फनी शॉर्ट स्टोरी. कारण का मोठी स्टोरी ती लक्षात ठेवायला अर्धा 1 तास लागेल. मग झोप आली आता ना, म्हणून स्वतः मी जाऊन झोपतो. तुम्हाला हा ब्लॉग आवडला नसेलच, पण तरी पण ऐक हां, आवडला नसेलच पण तरी पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, लव यू.